नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 27.2 मधलं पहिलं गणित. एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 डझन संत्री विकत घेतली. एका विक्रेत्याने काय दिलेले आपल्याला, पहिलं एका फळ विक्रेत्याने 48 रुपये या भावाने 48 डझन संत्री विकत घेतली. म्हणजे यांचं काय करावं लागेल आपल्याला, गुणाकार. मग आता 8 8 64 48 6 8 चौक 32 32 आणि 6 38. मग आता 4 गुणिले 8 8 4 8 32 हातच्याले 3 4 चौक 16 16 आणि 3 19. मग आता यांची करायची बेरीज. 4 जशाला तसे 8 आणि 2 10 हातचाला 1 9 आणि 3 12 आणि 13 हातचाला 1 1 आणि हातचा 1 2. म्हणजे 48 डझन संत्री विकत घेतली 48 रुपये याच भावाने. तर ती केवढ्यात पडली त्यांना, 2304 रुपयामध्ये. मग आता पुढे काय सांगितलंय, त्यातील 1 डझन संत्री खराब झाली. म्हणजे 48 डझन संत्री घेतली आणि त्यातील 1 डझन खराब झाली. म्हणजे किती उरली, फक्त खाली 47 डझन. मग 1 डझन संत्री खराब झाली आणि उरलेली संत्री 6 रुपयाला 1. 6 रुपये डझन सांगितलेली नाही, तर व्यवस्थित लक्ष द्या. 6 रुपयाला 1 म्हणजे डझनचे किती, डझन मध्ये असते 12. 12 गुणिले 6 म्हणजे 72 रुपये डझन. आणि 47 डझन संत्र्या, 1 डझन खराब झाली म्हणजे 47 डझन. आणि 6 रुपयाला 1 लावले नंतर म्हणजे डझनचे झाले 72 रुपये. तर 72 रुपये डझन आहे. 47 डझनचे किती ते आपल्याला काढायचे. मग गुणिले 72. आता बे साती 14 हातचाला 1 बे चौक 8 आणि 1 9 साती साती 49 हातचाले 4. आता 7 चौक 28 28 आणि 4 32. नंतर 4 9 9 18 हातचाला 1. आता 2 आणि 1 3 आणि हा 3 जशाला तसा. म्हणजे आता आपलं काय आलंय, 3384. 47 डझन संत्रीची किंमत 72 रुपये या दराने 3384 आणि 48 रुपये दराने आली 2304. तर आपल्याला विचारले नफा किती झाला. मग आता आपल्याला काढायचंय. आता 3384 मायनस 2304. आता 4 मधून 4 गेला 0 8 इथं 8 जशाला तसा. 3 3 गेला 0 आणि 3 2 गेले 1 म्हणजे 1080. 1080 हा काय झाला आपलं उत्तर, ऑप्शन नंबर 3. 1080 रुपये काय झालं निव्वळ नफा. 2 नंबरचं गणित बघूया आपण आता. एका दुकानदाराने 200 रुपये डझन या दराने 50 डझन वह्या विकत घेतल्या आणि त्या सर्व वह्या 225 रुपये दराने विकल्या. 200 रुपये डझनने घेतल्या आणि 225 रुपये डझनने विकल्या, तर त्याला शेकडा नफा किती झाला. आता आपल्याला 200 रुपयात घेतल्या आणि 225 रुपयात विकल्या, तर आपल्याला शेकडा नफा किती, सरळ सरळ किती आहे, 25 रुपये. बरोबर, 25 रुपये काय आहे, नफा आहे. मग आपल्याला नफ्याचं काय काढायचं, शेकडा काढायचा. शेकडा, आता 200 मागे किती 25 रुपये नफा आलेला आहे, आपल्याला शेकडा काढायचा. शेकडा काढायचा तर शेकडा नफा किती आलेला आहे आपला 25. खरेदी किंमत आहे आपली 200 गुणिले 100. ठीक आहे. मग आता हा 1 0 हा 1 0 1 2 2 0 2 0 0 ला 0 कॅन्सल झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय राहिले, फक्त वर 25 आणि छेदात राहिले 2. ठीक आहे. मग आता 2 नी ह्या 25 ला भागायचंय. मग बे एक बे, परत बे एक बे. आता इथं बे दुनी 4, बे दुनी 4 5 मधले 4 गेले 1 उरला. 1 ला भाग जात नाही म्हणून पॉइंट दिला. आता 1 राहिला, 1 च्या ठिकाणी पॉइंटच्या बदले आला 0 म्हणून इथं 10 झाले. आणि मग बे पंचे 10 म्हणजे 12.5 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन नंबर
3. आपण बघूया आता 3 नंबरचं गणित. 40 वस्तूंची खरेदी किंमत 30 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे, तर या व्यवहारात काय होईल? आता आपल्याला चारही ऑप्शन नफाच दिलेला आहे, म्हणजे नफाच होणार. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या थोडं. 40 वस्तूंची खरेदी किंमत आणि 30 वस्तूंची विक्री किंमत ही कशी आहे? आता 40 वस्तूंची खरेदी किंमत 30 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आणि 30 वस्तूंची विक्री किंमत 40 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी. ठीक आहे, मग त्यातला आपल्याला नफा काढायचा आहे. नफ्याचं सूत्र आहे आपलं नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. ठीक आहे, आता विक्री किंमत आपल्याला किती आहे? 40 मायनस खरेदी किंमत 30. ठीक आहे, मग आता 40 मायनस 30 आपल्याला नफा किती झाला? 10 रुपये. मग आपल्याला शेकडा नफा काढायचा. शेकडा नफा बरोबर, आता शेकडा नफ्याचं सूत्र काय आहे आपलं? शेकडा नफा किती आहे? शेकडा नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. आता शेकडा नफा किती आलेला आहे आपल्याला? 10 गुणिले 100 जशाला तसे. आता खरेदी किंमत 30. मग आता याला सोडवायचंय. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. आता वर काय आलं? 100 गुणिला 1 म्हणजे 100 आणि खाली छेदात काय आलं? फक्त 3. आता याने जर याला भागितलं तर उत्तर येतं 33.33. परंतु ऑप्शन मध्ये आपल्याला 100/3 दिलेले आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1. 27.2 मधला आपण आज शेवटचं गणित बघणार आहोत. एक वस्तू छापील किमतीच्या 10% सूट देऊन विकली तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. आता छापील किंमत आपल्याला दिलेली नाही, म्हणून समजा छापील किंमत आपण घेऊ 100 रुपये. ठीक आहे, मग आता आपल्याला छापील किमतीचं सूत्र काय? छापील किंमत बरोबर खरेदी किंमत कंसात काय येईल? शेकडा नफा. ठीक आहे, आता छेदस्थानी शेकडा सूट. ठीक आहे, आता हे आपलं छापील किमतीचं झालं सूत्र. मग आपल्याला आता किंमत ठेवायची. आता छापील किंमत आपण घेतलेली आहे 100 बरोबर खरेदी किंमत आपल्याला दिलेली नाही, म्हणून खरेदी किंमत जशाला तशी. आता इथं गुणाकार शेकडा नफा किती दिलेला आहे आपल्याला? 20% नफा होतो. म्हणजे 100च्या वर 20% म्हणजे 120. 20% नफा होतो आणि सूट 10% म्हणजे 90. 100 मायनस 10% सूट म्हणजे 90. मग आता काय? याला भाग द्यायचा. हा 0 कॅन्सल. खाली काय राहिलं? आता 3 त्रिक 9, 3 चौक 12. ठीक आहे, मग आता 100 बरोबर खरेदी किंमत गुणिले 4/3. आता इथे लक्ष द्या. 100 आता हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे, अलीकडे आल्यावर आता हे भागिले 3 आहे. इकडे आल्यावर वरती आल्यावर काय होईल? गुणिले 3. आणि हे 4 आहे, गुणिले मध्ये 4 आहे, मग तिकडे गेल्याच्या नंतर काय होईल? भागिले 4. आता 4 ने भाग द्यायचा. 4 1 4, 4 दुनी 8. आता 10 मधून 8 गेले, 2 उरले, परत इकडे 0 म्हणून 20 झाले. 4 पंचे 20 म्हणून 25 गुणिले 3. आता 25 गुणिले 3 राहिलं. 25 त्रिक 75. हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे, पण आपल्याला सांगितलं काय? जर आता इथं एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट देऊन विकतो तर दुकानदाराला 20% नफा होतो. परंतु जर सूट न देता विकली, पुढे काय सांगितलं? सूट न देता म्हणजे आपण एखादी वस्तू, आता आपली छापील किंमत आहे 100,
100 रुपयालाच आपण एक वस्तू घेतली आणि 100 रुपयालाच विकली, 1 रुपयाही न सूट देता 100 लाच घेतली आणि 100 लाच विकली, तर मग नफा किती होईल हे असं आपल्याला विचारले. तर आपला 75 आलेले, तर समजा 100 ची छापील किंमत आहे आणि 100 लाच विकली, तर मग आपल्याला नफा किती होईल? 25% नफा. आपला ऑप्शन नंबर आहे 3. ठीक आहे.